तर बरेचदा काय होतं ना, की आपल्याला कोणी काहीतरी काम सांगते किंवा काही काही गोष्टी करायला लावतं आणि त्या गोष्टी किंवा ते काम आपलं करायची इच्छा पण नसते. ठीक आहे, आपण थकलेलो असतो, आपल्याला दुसरं काम असतं, आपल्याकडे अशा खूप साऱ्या गोष्टी असतात, जे आपण करू शकतो. पण ती व्यक्तीने सांगितलेली गोष्ट आपल्याला करायची नसती आणि आपण तरी देखील हां म्हणतो ती गोष्ट करायला किंवा ते काम करायला. आणि याच्यामध्ये विचित्र गोष्ट काय माहितीये का, की आपण हां म्हणण्याच्या आधी आपल्या मनामध्ये किंवा आपल्या डोक्यामध्ये काही सेकंदासाठी आलतं, की आपल्याला हे करायचं नाही, आपण नाही म्हणावं. पण तरी देखील आपण त्यांना हां म्हणतो. मग हे असं का होतं? आणि बरेचदा आपण हां याच्यासाठी नाही म्हणत, की आपल्याला एक चांगला व्यक्ती बनायचंय किंवा आपल्याला त्यांच्या नजरेत चांगलं बनायचंय, याच्यासाठी आपण नाही करत. याच्या मागं खूप काही अशा गोष्टी आहेत, जे जाणून घेणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे आणि खूप साऱ्या गोष्टी असतात. आणि त्या सगळ्या गोष्टीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे आणि समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे, की ॲक्चुअली मध्ये काय होत असतं आणि वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हने बघणार आहे. त्यासोबतच आपण याच्यावर काय सोल्युशन निघू शकतं, ते देखील आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. नमस्कार, माझं नाव पवन आणि आपण अशाच वेगवेगळ्या टॉपिकवर डीपमध्ये डिस्कशन करत असतो. जर तुम्हाला पण अशा गोष्टी ऐकायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर सगळ्यात पहिल्यांदा जाणून घेऊया, की एक्झॅक्टली आपण हां म्हणल्याच्या नंतर काय होतं. म्हणजे जी गोष्ट किंवा जे काम आपल्याला करायचं नाही, तरी देखील आपण त्या गोष्टीला हां म्हणतो, तेव्हा एक्झॅक्टली काय होत असतं. ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आपण हां म्हणतो, त्या थोड्या वेळासाठी आपल्याला एक रिलीफ भेटतं. ठीक आहे. दुसरी गोष्ट अशी होती, की आपण त्या समोरच्या व्यक्तीला नाराज केलं नाही. आपण नाराज करण्यापासून वाचलो. तिसरी गोष्ट अशी होती, की जी ऑकवर्ड सिच्युएशन तयार होणार होती. म्हणजे आपण एखाद्या समोरच्याने आपल्याला काम सांगितलं, आपण जर नाही म्हणलं, तर एक ऑकवर्ड सिच्युएशन क्रिएट होणार होती, ऑकवर्ड कन्व्हर्सेशन तयार होणार होतं. ते आपण टाळलं आणि हां म्हणलं. ठीक आहे. त्यासोबतच आपण काय केलं, की कधी-कधी आपल्यासोबत असं होतं, की आपण नाही म्हणल्याच्या नंतर आपल्याला एक गिल्ट फिलिंग येते, की यार आपण हां म्हटलं पाहिजे होतं का राव? असं फिलिंग येतं. तर ही फिलिंग आपण अव्हॉइड केली. ठीक आहे. आता आपल्याला रिलीफ भेटलं, सगळ्या गोष्टी झाल्या. ठीक आहे. जेव्हा आपण कामाला लागतो, त्यावेळेस आपल्याला अपोझिट विचार यायला लागतात, की आपण हे काम का घेतलं? आपल्याला दुसरं पण काम होतं. आपण नाही म्हणू शकत होतो का? आपण का हां म्हणलं? अशा वेगवेगळ्या अशा वेगवेगळ्या गोष्टी ना आपल्या डोक्यात येत असतात आणि आपण स्वतःलाच त्रास करून घेत असतो. आणि आपण जर या सगळ्या सिच्युएशनमध्ये ऑब्झर्व्ह केलं, की एक्झॅक्टली काय झालं, कसं झालं, तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल. जेव्हा पण तुमच्या सोबत होईल ना, तेव्हा एक गोष्ट ऑब्झर्व्ह करा, की समोरच्या व्यक्तीने एखादं आपल्याला जे काम सांगितलं त्या मोमेंटमध्ये किंवा एखादी गोष्ट करायला सांगितली, ती गोष्ट ॲक्चुअलमध्ये एवढी मोठी नव्हतीच. ते आपण इझिली करू शकत होतो. तरी देखील आपल्याला एवढं अपोझिट विचार का यायला लागले, की आपण हे का घेतलं? आपल्याला हे करायचं नव्हतं, तरी पण आपण हे का घेतलं? तर याचं कारण ते एक हां नाहीये. आपण त्या गोष्टीला हां म्हणलो, हे ते कारण नाहीये. तर इथं कारण आहे, की आपण याच्या आधी खूप वेळा अशाच छोट्या-छोट्या गोष्टीला 100 वेळा, 150 वेळा आपण हां म्हणत गेलोय. जिथं आपल्याला ते काम करायचं नव्हतं, तरी पण आपण हे ते हां म्हणत गेलोय. त्यामुळे तिथं प्रश्न फक्त एका हाचा नाहीये, तर त्याच्या मागं जे आपण सतत हां म्हणत गेलोय ना, त्याचा प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळेच एक पॅटर्न तयार झालेला आहे. ज्यामुळे जेव्हा पण आपल्याला नाही म्हणायचं असतं, तरी देखील आपण त्या गोष्टीला हां म्हणतो. ठीक आहे. मग आता आपण समजून घेऊया, की हे एक्झॅक्टली आपल्यामध्ये पॅटर्न तयार कसं काय होत गेला? याची सुरुवात कुठून झाली? कुठून आपण हे शिकत गेलो? कारण हे आत्ताची गोष्ट नाही. तुम्हाला असं वाटेल, की आपण आत्ता तर हे हां म्हणायला शिकलोय असं नाही. हे खूप आधीपासून आपल्यासोबत चालत आहे आणि लहानपणापासून आपल्याला सोबत चालत आलं आहे. म्हणजे विचार करा ना, की लहानपणी आपण शाळेत जातो किंवा आपण खेळायला गेलो, खूप खेळलो, खूप शाळेत आपला वैताग झाला, खूप आपला त्रास झाला, शिक्षकांनी आपल्याला रागवलं, मारलं, XYZ काही झालं. आपण खूप थकलेलो आहे. ठीक आहे. आणि आपण तसंच थकून घरी आलो. तेव्हा समजा आपल्या आईने असेल, वडिलांनी असतील, कुणी आपल्याला काहीतरी काम सांगितलं. त्या सिच्युएशनमध्ये आपल्याला ते काम करायचं नाहीये. आपल्या माइंडमध्ये वेगवेगळे विचार चाललेले. आपल्याला आपण एक लहान आहे. आपली बॉडी पण थकून गेलेली आहे. आपल्याला ते काम करायचं नाही. पण आपल्या आईने सांगितलं, आपल्या वडिलांनी सांगितलंय, की हे काम करायचंय आणि तुला दुकानात जाऊन हे आणायचंय. दुकानात जायला थोडंसं तो आपल्याला चालावं लागणार. आपल्याला जावंच लागणार. कारण घरच्यांनी आपल्याला पाठवलेलं ऑलरेडी दुकानला, जावंच लागणार. त्या सिच्युएशनमध्ये आपण नाहीच म्हणू शकत नाही. कारण आपल्याला माहिती आहे, की जर आपण नाही म्हणलं, तर आपल्याला एकतर बोलणे पडतील, रागवलं जाईल, निगेटिव्ह वातावरण तयार होईल, मारलं पण जाईल. आताचे तर मारत नाही, पण त्यावेळेस मारले पण जाऊ शकत होतं. पाठवलं आपल्याला शेवटी जावंच लागणार. तर आपण त्या सिच्युएशनमध्ये या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी हां म्हणतो, निघून जातो.
ठीक आहे. आणि असं मी म्हणत नाही की प्रत्येकाच्या घरात असं होतंय किंवा प्रत्येक जणच या सिच्युएशन मध्ये गेले, ठीक आहे. खूप साऱ्या लोकांच्या घरात असं होत असतं, म्हणून मी एक्झाम्पल दिलं, ठीक आहे. दुसरं आपण कुठे शिकू शकतो, हे ऑफिसमध्ये असेल किंवा अशा ठिकाणी असेल की जिथं आपली जॉब सिक्युअर नाहीये. आपल्याला बॉसने काम सांगितलंय, दररोज आपला बॉस आपल्याला काम सांगतोय, आपल्याला ते करायची इच्छा नाही, तरी पण आपण त्या सिच्युएशन मध्ये नाही म्हणूच शकत नाही, आपण ते काम करतो. आणि असे अनेक सिच्युएशन असतात, अनेक ठिकाणी असतात जिथं आपण आपल्या मनात इच्छा नसताना पण आपण नाही म्हणूच शकत नाही त्या सिच्युएशन मध्ये, आणि इव्हेंच्युअली आपण तिथं हा म्हणतो. आणि हे छोटे छोटे आपण ते कामाला होकार देणं, हा आपल्यामध्ये एक पॅटर्न तयार होतो, जे पॅटर्न आपल्या माइंड मध्ये सेट होतो, आपल्या मनामध्ये सेट होतो. त्यामुळे जेव्हा पण आपल्याला कुणी काहीतरी काम सांगतं, आपल्या माइंड मध्ये आपल्या मनामध्ये त्यावेळेस विचार येतोच की आपण नाही म्हणावं, आपल्याला करायची इच्छा नाही, आपण थकलेलो आहे. पण आपलं पॅटर्न तयार झालंय, त्यामुळे आपल्याला माहित असून की आपल्याला हे नाही करायचं, तरी आपल्या तोंडातून ते ठीक आहे करतो किंवा हा मी करतो. असा एक पॅटर्न तयार झाले. आणि त्यासोबतच काय झालंय ना, की आपल्याला एक सवय झाली आणि आपल्याला असं वाटतं की जे आपण हा म्हणणं आहे ते आपल्यासाठी सेफ गोष्ट आहे, म्हणजे एक सटल गोष्ट आहे, याच्याने काही फरक पडणार नाही. पण जर आपण नाही म्हणलो तर ते आपल्यासाठी खूप डेंजरस आहे, ठीक आहे. पण ऍक्च्युअल मध्ये आपल्या मेंदूला माहिती आहे की आपण या सिच्युएशन मध्ये नाही म्हणू शकतो, आपल्याकडे ऑप्शन आहे नाही म्हणण्याचा. पण तरी देखील आपले एक तयार झालंय, पॅटर्न सेट झालंय आणि आपल्याला असं वाटतं की हा म्हणणं हे आपल्यासाठी सेफ आहे. आणि याच्या मागे वेगवेगळे कारण पण असू शकतात. जसं की आपण स्वतःचा जर विचार केला, ठीक आहे, आपल्याला एखाद्याने काम सांगितलं. एखाद्याने आपल्याला काम सांगितल्याच्या नंतर जर आपण विचार करतो, की जर आपण नाही म्हणलो, तर समोरच्याला वाटेल की आपण खूप स्वार्थी आहे, आपण खूप सेल्फिश आहे. किंवा जर समोरच्या व्यक्तीने आपल्याला कुठलीतरी गोष्ट सांगितली आणि आपण जर नाही म्हणलो, तर समोरच्याला असं पण वाटू शकतं, की यार मी त्याच्यावर प्रेमच नाही करत. किंवा असं पण गोष्ट होऊ शकतो, की आपण स्वतःला हे करतो, की आपण त्याच्यासाठी वर्दी नाहीयेत, आपण ते काम करू शकत नाही. आणि या सगळ्या गोष्टीच असं जे पॅटर्न तयार झालं आहे, त्यामुळेच आपण एक नवीन डिसिजन, फ्रेश डिसिजन घेऊ शकत नाही. आणि आपल्याला माहित असताना देखील आपण हा म्हणतो. आणि यामुळेच तुम्हाला एक गोष्ट सांगतो, की फक्त माहित असणं हे सफिशियंट नाहीये बरं का. कारण तुम्ही माझे व्हिडिओ बघचाल, की आपण आता डिस्कस करतोय, की आपल्याला माहित असून पण आपण आपण हा का म्हणतोय अशा गोष्टीला, आणि याच्यावर आपण सोल्युशन बघणार पण आहेत, आपण काय करू शकतो. पण हा व्हिडिओ बघणं पण सफिशियंट नाहीये तुमच्यासाठी. याच्यानंतर तुम्ही कॉन्फिडन्सचा व्हिडिओ बघचाल, नाही कसं म्हणायचं हा व्हिडिओ बघचाल, किंवा असे तुम्ही स्वतःला सांगचाल, की पुढच्या वेळेस जर आपल्याला कुणी काही काम सांगितलं किंवा कुठली तरी गोष्ट करायला सांगितली, तर आपण 100% नाहीच म्हणणार त्या गोष्टीला. पण असं तुम्ही स्वतःला किती वेळा सांगितलं आणि परत तीच गोष्ट तुम्ही खूपदा रिपीट केलेली आहे, जिथं तुम्हाला नाही म्हणायचं आणि तिथं तुम्ही हा म्हणतात. ठीक आहे. कारण या ज्या गोष्टी आहेत ना, या पॅटर्न क्रिएट झालेला आहे. त्यामुळे फक्त माहीत असणं हे गरजेचं नाही. कारण माहीत हे तुम्हाला आधी पण होतं. तरी देखील आपण हा म्हणत होतो. तर आपण काय करू शकतो आणि हा जो पॅटर्न आहे तो कसा चेंज करू शकतो? ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट समजून घ्या, की आपल्याला आपले जो पॅटर्न तयार झालाय आपल्यामध्ये, तो एका रात्रीत तर चेंज होणार नाही आणि आपल्याला तो करायचा पण नाही. होत पण नाही, आपण ते करूच शकत नाही, करायचं पण नाही. ठीक आहे. मग काय करायचं, तर आपण छोट्या-छोट्या गोष्टीपासून सुरुवात करणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट आपण काय करू शकतो, तर जेव्हा पण एखादी व्यक्ती आपल्याला काहीतरी काम सांगेल, एखादी गोष्ट करायला सांगेल, तेव्हा सुरुवातीला आपल्याला काय करायचंय, की त्या क्षणी इमिडिएटली आपल्याला उत्तर द्यायचं नाही. ठीक आहे? आपण आपल्या मनात येत असते, हा म्हणावं, नाही म्हणावं. इमिडिएटली उत्तर द्यायचं नाही. आपल्याला तिथं थोडासा पॉज घ्यायचा. ठीक आहे? पॉज घेतल्याच्या नंतर त्या व्यक्तीला आपण सांगायचं, की मी 1-2 मिनिटात सांगतो काय करायचंय, करायचंय का नाही, किंवा 1 मिनिटात सांगतो. बघा हा जो वेळ आहे ना मध्ये 1 मिनिटाचा, 2 मिनिटाचा, तो वेळ आपल्याला शांत होण्यासाठी, आपल्याला विचार करण्यासाठी, की ऍक्च्युअल मध्ये आपल्याला काय म्हणलं पाहिजे, हा म्हणलं पाहिजे, नाही म्हणलं पाहिजे, आपण ते करू शकतो का नाही, आता आपण काय फील करतो, या सगळ्या गोष्टी विचार करायला आपल्याला तो टाइम भेटतो. आणि जेव्हा आपण या सगळ्या गोष्टीचा विचार करेल, तेव्हा आपल्याला त्यावेळेस हा म्हणायचं का नाही म्हणायचं हे ठरवणं सोपं जातं आणि आपण त्याच गोष्टी करणार, कारण आपल्याकडे आता वेळ होता. ठीक आहे. दुसरी गोष्ट आपण काय करू शकतो, की जे नाही म्हणणं आहे, ते आपण लो स्टेक्सवर, लो रिस्कवर घ्यायचंय. ठीक आहे. म्हणजे आपण एखादा व्हिडिओ बघितला, आता आपण ठरवलं, की अशा-अशा गोष्टी करायच्यात. तुम्ही उद्याच्याला गेला ऑफिसमध्ये, बॉसने तुम्हाला सांगितलं, की पवन, की आज खूप अर्जंट काम आहे
आणि आजच्या आज आपल्याला हे सबमिट करायचंच आहे. आता 6चा तुझा टाइम आहे, पण एक 15 मिनिटं एक्स्ट्रा थांबशील का प्लीज? इथं बॉसने रिक्वेस्ट केली, कारण समजून सगळं सांगितलं आणि आपण आत्ता व्हिडिओ बघितला की उद्याच्याला आपल्याला नाही म्हणायचं आणि आपण तिथं नाही मी नाही करू शकत. असं आपण करू शकत नाही. ठीक आहे. कारण हे हाय रिस्क आहे. ठीक आहे. आपण हे ट्राय कुठं करू शकतो? लो रिस्क वर करू शकतो. लो रिस्क म्हणजे कुठं? घरच्यांसोबत असेल, मित्रांमध्ये असेल, जिथं आपल्या नाही म्हणल्याने, हा म्हणल्याने थोडासा डिस्कम्फर्ट होईल, पण काय एवढं जास्त अफेक्ट होणार नाही. ठीक आहे. पण विचार करून काय काम सांगितलं काय त्याच्यावर. मग तेच मी सांगतो की लो रिस्कवर आपल्याला ट्राय करायचंय, की जिथं काही नुकसान पण होणार नाही, रिलेशनशिप पण खराब होणार नाही आणि समोरच्याला वाईट आणि आपल्याला पण फील गिल्टी होणार नाही. ठीक आहे. दुसरी गोष्ट लो रिस्कवर ट्राय करायचं आहे, जिथं काही हार्म होणार नाही. ठीक आहे. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही एक गोष्ट समजून घ्या, की एखादं नातं आणि त्या नात्यामध्ये त्या व्यक्तीने आपल्याला काहीतरी काम करायला सांगणं, या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. मला काय सांगायचंय, की एखाद्या व्यक्तीने समजा आपल्याला काहीतरी काम करायला सांगितलं, तर आपण जर नाही म्हणलो, तर आपण त्या व्यक्तीला नाही म्हणत नाहीये. आपण त्यांनी जे काम सांगितलंय, त्या कामाला नाही म्हणत आहे. या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि जेव्हा आपण समजून जाचाल, की या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, तेव्हा आपल्याला नाही म्हणणे सोपं जाईल. कारण बरेचदा आपण विचार करतो ना, की आपण नाही म्हणूच शकत नाही त्या व्यक्तीला. का नाही म्हणू शकत नाही? कारण आपल्याला वाटतं, की आपण जर त्या कामाला नाही म्हणलं, तर आपण त्या व्यक्तीला रिजेक्ट करत आहे. तर आपण त्या व्यक्तीला रिजेक्ट नाही करत, त्या कामाला रिजेक्ट करत आहे. त्या कामाला नाही म्हणत आहे, ना की त्या व्यक्तीला. आणि ही बाउंडरी प्रत्येक रिलेशनशिपमध्ये असली पाहिजे, जिथं समोरचा व्यक्ती पण आपल्याला नाही म्हणू शकतो. आपण जर त्याला काहीतरी काम सांगितलं, तर तो देखील त्याला जर नाही करायची इच्छा, तो जर थकला असेल, तर त्या रिलेशनशिपमध्ये तेवढी स्पेस असली पाहिजे, की तो व्यक्ती पण आपल्याला नाही म्हणू शकतो आणि तिथं आपण पण एखाद्या गोष्टीला नाही म्हणू शकतो. आणि शेवटची गोष्ट म्हणजे जेव्हा पण तुम्ही या सगळ्या गोष्टी ट्राय करचाल, मी ज्या सांगितल्यात त्या, तेव्हा तुम्हाला एक डिस्कम्फर्ट येईल, अनकम्फर्टेबल वाटेल किंवा असं वाटेल, की आपण काहीतरी चुकीचं करतोय का? अशा सगळ्या गोष्टी आपल्याला फील होतात. आणि हे फील होऊन सुद्धा जेव्हा आपण ठरवतो, की आपल्याला त्या सिच्युएशनमध्ये नाही म्हणायचे आणि आपण स्वतः पण नाही म्हणतो, तेव्हा एक पॅटर्न तयार होतो. कारण मी तुम्हाला सांगितलं, की कधी-कधी आपण स्वतःचा पण विचार करतो, की आपण सेल्फिश दिसणार का नाही? किंवा समोरच्याला वाईट वाटेल का? या सगळ्यामध्ये आपण स्वतःकडे लक्ष देत नाही, की त्या सिच्युएशनमध्ये आपल्याला काय फील होतंय. ठीक आहे. त्यामुळेच अशा गोष्टी जेव्हा आपण सुरुवातीला करचाल, तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या फिलिंग येतीलच, की आपण काहीतरी चुकीचं करतोय का? पण आपलं इथं जे गोल आहे, ते गोल आहे, की आपण जे पॅटर्न तयार केलं ते आपल्याला ब्रेक करायचं आहे आणि हा पॅटर्न ब्रेक करायचा किंवा एखाद्याला नाही म्हणण्याचा उद्देश हा अजिबात नाही, की आपल्याला त्या व्यक्तीपासून किंवा समाजापासून काहीतरी वेगळं करायचं किंवा त्यांच्यापासून लांब जायचं किंवा कोल्ड व्हायचं किंवा आपल्याला काहीतरी स्वार्थी व्यक्ती बनायचंय. हा उद्देश अजिबात नाही. तर आपल्याला हे थांबवायचं, की बरेचदा जेव्हा आपल्याला कुणीतरी काम सांगतो ना, तेव्हा आपली आपली जी इंटिग्रिटी ती आपण वाचवत नाही किंवा आपण स्वतःवर खूप हार्श होतो. आपल्याला काहीतरी काम करायचं नसतंय, तरी देखील आपण ते काम करायचं असतोय ना, ते आपल्याला थांबवायचं. आणि त्यामुळेच हा व्हिडिओ बनवायचा उद्देश हा नाहीये, की तुम्ही हे शिकलं पाहिजे, की आपल्याला नाहीच म्हणायचं. म्हणजे कुणी काय काम सांगितलं, की आपल्याला नाहीच म्हणायचं. आपण आधीच ठरवायचं, की नाही म्हणायचं. हा उद्देश नाहीये ना, असं आपण नाही केलं पाहिजे. हा व्हिडिओ बनवायचा उद्देश एवढाच आहे, की आपण समजून घेतलं पाहिजे, की आपण हा का म्हणत आहे दरवेळेस. ठीक आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा पण आपल्याला कुणीतरी काम सांगेल किंवा काहीतरी करायला सांगेल, तेव्हा आपण तिथं थांबलं पाहिजे. विचार केला पाहिजे, की आपलं मन काय म्हणतंय, आपला मेंदू काय म्हणतोय. त्यावेळेस आपल्याला काय वाटतंय, आपण ते करू शकतो का नाही आणि त्यानंतर हां म्हणायचं का नाही म्हणायचं हा चॉईस आपल्या हातात असलं पाहिजे. ठीक आहे. त्या सिच्युएशनमध्ये जर मी ते काम करू शकत असेल, माझी करायची इच्छा आहे, मी करणार. हां म्हणणार. पण जर त्यावेळेस मी थकलेलो आहे, माझी इच्छा नाहीये, माझं मन सांगतंय की नाही म्हणलं पाहिजे, तर त्यावेळेस मी नाही म्हणणार. कारण शेवटी जी चॉईस आहे ना, हां म्हणायचं का नाही म्हणायचं, ती स्वतः आपली असली पाहिजे. ना की जे आपण पॅटर्न फॉलो केले ती असली. ठीक आहे. काही समजलं असेल, काही लक्षात आले असेल, तर कमेंट करा. व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वाच्या वेगवेगळ्या टॉपिकवर आपण डिस्कशन करत असतो. तुम्हाला जर काही समस्या येत असतील, काही प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला असं वाटत वाटत असेल, की आपण या गोष्टीवर डिस्कशन करू शकतो, तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आपण नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावर करू. ठीक आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करा.
तेवढं विसरू नका बरं का, कारण नोटिफिकेशन येणार नाही नवीन व्हिडिओचे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.